शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे. गायकवाड साहेब, तुमचं वक्तव्य एक चर्चेमध्ये आहे. 35 कोटीचं कमिशन मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी सोडलं आहे, यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि आता म्हणतात की कमिशनचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आहे. एक आमदार अशा पद्धतीनं वक्तव्य करतो, यामागचं नेमकं सत्य काय? बघा, त्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. तो शब्द चुकून तोंडातून बाहेर पडलेला आहे. माझा हात 3 महिन्यापासून मी वर्किंगमध्ये नाही, त्याच्यामुळे काही मेसेज माझ्या ब्लॉक झाल्या, म्हणून माझी बोबडी त्या ठिकाणी बोलताना वळते. तर मी हे शब्द वापरला होता की सारखे ठेकेदार मला कामं मागायला यायचे आणि तेच कामं करायचे, पण काही कार्यकर्ते म्हणे आम्हाला पण कामाची गरज आहे, म्हणून 35 कोटीची कामं मी कार्यकर्त्यांना वाटली, असा तो शब्द मला बोलायचा होता. पण 35 कोटीची कामं वाटायच्या ऐवजी तो कमिशनचा शब्द तोंडामध्ये आला. अच्छा, म्हणजे कामाचं कमिशन धचा मा झाला असं म्हणा. धचा मा त्या ठिकाणी झालेला आहे, बाकी काही त्याला अदरवाईज घेण्याची आवश्यकता नाही आहे. यानंतर 50 खोके एकदम ओके, तुमचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, यानंतर बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत, तुम्हाला ट्रोल करण्याचा पण प्रयत्न होतोय. त्या सगळ्यांना माझा विनम्रपणे आव्हान आहे की माझ्या शब्दाचा विपर्यास झालेला आहे. कामाच्या ऐवजी कमिशन शब्द आला तो, आणि मी आता तुम्हाला सांगत आहे, त्याच्यामुळे त्याला कोणी काही ट्रोल बिल करायची आवश्यकता नाही आहे. मी कार्यकर्त्यांना 35 कोटीची कामाचं वाटप केलेलं आहे. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण पाहतोय सातारामध्ये किती संघर्ष सुरू आहे, पालकमंत्र्यांना पण धक्काबुक्की त्या ठिकाणी झाली. आज आंदोलन पण केलं तुम्ही या ठिकाणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत नेमका आमदारांचा काय सूर होता? नाही, सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली की अशा प्रकारे राज्यातल्या पालकमंत्री आणि दुसरे पालकमंत्री यांना जी मारहाण झाली, असं राज्यात आपल्या कधी झालं नाही, आणि म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही सगळ्यांची तीव्र भावना होती. आणि म्हणून पायऱ्यावर पण आम्ही आंदोलन केलं, आतमध्ये वेलमध्ये पण आंदोलन केलं, आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण आम्ही विनंती केली. आणि त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये उपसभापती आपल्या नीलमताई गोरेंनी घोषणा केली की त्यावर कारवाई केली जाईल. त्याच्यामुळे आम्ही शांत झालो. बरीच चर्चा आहे साताऱ्याच्या प्रकरणानंतर. काही जण खाजगीमध्ये म्हणतात कैसा हराया, काही जण म्हणतात की मॅन ऑफ द मॅच आहे जयकुमार गोरे. कशा पद्धतीनं पाहता तुम्ही? नाही, आता ते त्या ठिकाणी पक्षामधून इकडून तिकडे जे गेले, पण खऱ्या अर्थानं ज्या 2 सदस्यांना मतदानाला जाऊ दिलं नाही, काहीतरी मागचा 10 वर्षापूर्वीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलं आणि मतापासून वंचित ठेवलं. अरे, मतदान करताना तर माणसाला जेलमधून पण आणलं जातं, कोर्टाला परवानगी देतं, आणि तुम्ही या ठिकाणी त्याला जाऊ दिलं नाही. याचा अर्थ सरळ की तिथे तुम्हाला समोरच्या मनसबी पूर्ण होऊ द्यायचे नव्हते, आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. त्यांना मतदानाला जाऊ दिलं गेलं नाही आहे 2 सदस्यांना. भाजपला तुम्ही सत्तेमध्ये नको आहे का, अशी चर्चा रंगते? आता चर्चा काही असली तरी भारतीय जनता पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शिवसेनेच्या 50 आमदारांनी आपला राजकीय त्याग केला. त्यावेळेला आम्ही आमचं आयुष्य जीवावर, आमची जीवनाची बाजी आम्ही लावली, आमच्या राजकीय भविष्याची पर्वा आम्ही केली नाही, आणि भाजपच्या हाती सत्ता दिली. आता त्या एवढी सत्ता दिल्यानंतर त्या आमच्यासोबत असं वागणं आम्हाला अपेक्षित नाही आहे. बच्चू कडू पण म्हणायचे यापूर्वीच की भाजप अजगरा समान आहे आणि छोटे छोटे पक्ष गिळंकृत करतो. तुम्हाला विश्वास बसतो या सगळ्यांवरती आता? मी हे त्यांचं वैयक्तिक मत असेल, परंतु शिवसेना हा काही कमजोर पक्ष नाही. ठीक आहे, आम्ही आज 60 नावात, पण आम्हालाही 60 ते 120 व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी आम्ही संघर्षात काम करणारे लोक आहोत, आणि आम्ही छोटा पक्ष म्हणून नाही तर मोठा पक्ष म्हणून भविष्यामध्ये उदयास येऊ. पण तुमचं प्रामाणिक मत काय? दाबण्याचा प्रयत्न होतोय शिवसेनेला महायुतीमध्ये? या सातारा प्रकरणात तर 100% दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे. याबद्दल तुमची भूमिका काय असणार, किंवा पक्षाची भूमिका, आमदारांची भूमिका? जी आमच्या एकनाथ शिंदेची भूमिका असेल ती आमची सगळ्यांची भूमिका असेल. नक्कीच. म्हणजे पुढे काटेकी टक्कर दोन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळेल की काही समन्वयासाठी जागा आहे अजून? मला नाही वाटत की आता पुढच्या निवडणुका असं जर वातावरण राहिलं तर काही मनं चांगली सगळ्यांची राहतील. या अशा घटनामुळे स्थानिक लेवलला मनं कलुषित होऊन राहिली आहेत, एकमेकाबद्दल द्वेष तयार होत आहे, आणि एकत्रित निवडणुका लढायचं असेल तर तुम्हाला चांगलं वातावरण तयार केलं पाहिजे, एकमेकांची मनं साफ झाली पाहिजे. आज ते होताना दिसत नाही आहे. अनिल परब यांनी पण विधान परिषदेमध्ये बरीचशी टीका केली. ते म्हणतात की आता वाघ कुठे गेले, शेपूट आत टाकून बसले. आता हे त्यांनी उचकवायचं काम असतं विरोधी पक्षाला, त्यांना काही दुसरा धंदा नाही आहे. पण ज्यावेळेला विधानभवनाच्या वरच्या सभागृहामध्ये घोषणा केल्या गेली, त्याच्यानंतर आम्ही काही दुसरं करणं गरजेचंच नाही आहे. भविष्यातल्या निवडणुका कशा लढेल शिवसेना? शिवसेना सध्या तरी महायुतीमध्ये आहे, पण असं प्रकारचं वातावरण लागलं तर सोहळ्यावर लढतील. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो पहिल्यांदा स्वबळाचा नारा या ठिकाणी संजय गायकवाड यांनी दिलेला आहे, आणि असंच जर कलुषित वातावरण राहिलं तर मात्र शिवसेना आपला निर्णय घेईल असे पण संकेत ते देतात. एकंदरीतच सातारा प्रकरणी आता शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव